कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधर्मीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हामांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला प्रवास कसा असावा, तो अध्यात्म कसा हवा आणि अध्यात्म करत असताना आधार कोणाचा असावा। जसं पृथ्वीला आधार आकाशाचा आहे, मनुष्याला आधार पृथ्वी आहे, वृक्षवेलींना आधार पृथ्वी आहे, आकाशाला आधार ईश्वराचा आहे आणि ईश्वराला आधार महाईश्वराचा आहे। तसं मनुष्य सुद्धा साधना करत असताना अनन्य पद्धतीनं साधना करून मुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करतो। प्रपंचामध्ये त्याला आनंद हवा असतो, सुख हवा असतो, निरपेक्ष कोणीही नाही। हे करत असताना मग नक्की आधार कोणाचा असावा? ईश्वराचा आधार घ्यावं तर ईश्वराशी आपण सरळ संवाद साधू शकत नाही। ईश्वराच्या नामामध्ये आपण तल्लीन होऊ शकतो, दंग होऊ शकतो, मस्ती करू शकतो, आनंद लुटू शकतो, प्रेम करू शकतो, ईश्वरावर सगळ्या पद्धतीनं करतो। पण ती पद्धत चुकीची आहे का बरोबर आहे हे तपासणं, त्यातले उणिवा भरून काढण्याचं काम मात्र ईश्वर आपल्याशी करत नाही। ईश्वर बोलू शकत नाही आपल्याशी, सरळ बोलू शकत नाही। मग तो आधार काय असावा? तो आधार ईश्वराने ज्या रूपाने अवतार घेतला आहे, सद्गुरूंच्या रूपाने, तो आधार जर आपल्याला मिळालं तर आपण आकाशाला कलरी लावू शकतो आणि ईश्वराला सुद्धा गवसणी घालू शकतो। जे हजारो युगांनी, हजारो वर्ष, हजारो कल्प गेले तरी जे प्राप्त करू शकत नाही, केवळ सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने एका जन्मामध्ये ते पूर्ण करू शकतो। हे बोलणं इतकं सोपं आहे, पण तेवढी निष्ठा ठेवून सद्गुरूंची आपण सेवा केली तर सद्गुरू यमलोकात सडत पडलेल्या आत्म्याला एका जन्मामध्ये मोक्षाला घेऊन जाऊ शकतो। तो सद्गुरू अनेक जन्म घेऊन सुद्धा जे प्राप्त होऊ देणार नाही, प्राप्त होणार नाही,
ते एका जन्मात देऊ शकतो. तर सद्गुरू म्हणजे त्याचं खालचा टोक नरकामध्ये असेल, मृत्यूलोकामध्ये असेल तर शिडीचा, आणि दुसरा टोक असेल तो स्वर्गामध्ये असेल, शिवलोकात असेल, वैकुंठात असेल, सत्यलोकात असेल. ज्या ज्या देवतेचे तुम्ही उपासना करता त्या त्या देवतेच्या स्थानापर्यंत ते शिडीचं टोक असू शकतो, पण तो टोक शिडी तुम्हाला दिसणार नाही. पण सद्गुरूंच्या शिडीचा पय्यावर पाऊल ठेवून तुम्ही दोन्ही हाताने धरून जर प्रवास करायला लागला तर नक्कीच तुम्हाला मोक्षाला नेल्याशिवाय सद्गुरू थांबणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सद्गुरूंचं वर्णन कुणी केलं नाही. वेद, वेदांत, ज्या काय पुराणं आहेत, ज्या काय उपपुराणं आहेत, त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे केलेलं आहे. प्रत्येकाने कित्येक पुराणं, कित्येक ग्रंथ घ्या, सद्गुरू दिसायला साधे दिसतील, सरळ दिसतील, साधे कपडे असतील, त्यांची झोपडी असेल, वेळेवर अन्न नसेल, असलं तर 4-4 दिवसाचं शिळा असेल, झोपायला अंथरूण नसेल, असे अनेक संकट, अनेक सद्गुरूवर संकट असतात. म्हणजे सद्गुरूवर संकट असतात असं नाही आहे. सद्गुरूंनी ह्या विश्वाच्या सर्व दुरितांचे, अज्ञानांचे, अनाड्यांचे संकट घेतलेले असतात. ते त्यांना सांभाळायचं असतो आणि बाकीच्यांना मुक्त करायचा असतो, म्हणून ते संकट ते घेतलेले असतात. आणि साधे असतात, ते खूप साधे असतात. हल्लूच्या सद्गुरूविषयी मी वर्णन करू शकत नाही, तेवढी माझी पात्रता नाही आहे. ते हल्लीचे जे हवेत असतात सद्गुरू, त्यांचे वर्णन मी करू शकत नाही. जे पूर्वज होते, पूर्वी होऊन गेले सद्गुरू, छान उत्तम प्रशासन, आचार विचार संस्कार, ज्यांनी जगाला दिशा दिली, ज्यांनी प्रत्येक जीव प्राण्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला, अशा सद्गुरूंचं मी वर्णन सांगतोय. तुम्ही कल्पना करा, त्यांच्याकडं काही नसतो. मग त्या अशा सद्गुरूंचं एखादं उदाहरण द्यायचं म्हणलं तर मी देऊ शकतो तुम्हाला. एक पंजाब राज्य आहे, आपल्याला माहीत आहे भारतामध्ये एक पंजाब नावाचा राज्य आहे. तिथे महान संत होऊन गेले गुरु गोविंद सिंग. ज्यांनी धर्मासाठी स्वतःची आहुती दिली, ज्यांनी धर्मासाठी स्वतःचे 2 पुत्र आहुती दिली. ते बाल दिन म्हणून भारत देश साजरा करतो. असे गोविंद हे खूप मोठे संत होऊन गेले. त्या काळामध्ये मुघलांचं राज्य हिंदुस्थानावर होतं आणि त्या काळामध्ये मुघलांनी धर्मांतरण करत होते. मुस्लिम संख्या वाढवण्यासाठी, मुस्लिम माहोल, मुस्लिम देश निर्माण करण्यासाठी त्यांनी संकल्प केला होता आणि सगळ्यांना धर्मांतरण करून घेत होते हिंदूंना. आजही भारतातला प्रत्येक मुस्लिम आमचा बांधव आहे, त्यांचं DNA काढा, ते सुद्धा हिंदूच आहेत, ते सुद्धा हिंदूच आहेत आणि ते कबूलही करतात. पण आंगवळण संस्कार पडलेले, त्याच्यामुळं त्यांचाही नाईलाज आहे. तेव्हा मुघलांचं आक्रमण झालं त्यांच्यावर आणि मुघलांचं आक्रमण झाल्यानंतर यांचं सैनिक कमी, युद्ध केले, पण यांचं तुटकं सैनिक असल्यामुळं त्यांचं ठिकाण होता अनंतपूर. तिथे किल्ला होता आणि त्यांना एका रात्रीत किल्ला सोडावा लागला. किल्ला सोडत असताना जे थोडके मोडके जे सैनिक राहिले होते, वाचले होते, ते सैरावैरा जिकडे रस्ता दिसेल, जिकडं सुरक्षा असेल तिकडे ते निघून गेले आणि गुरु गोविंद सिंग सुद्धा निघून बाहेर पडले.
तो काळ होता पावसाळ्याचा. शरयू नदी फार मोठी नदी आहे पंजाबमध्ये. त्या शरयू नदीला महापूर आला होता. महापुरामध्ये त्यानं किती लोक वाहून गेले, किती लोक पळून गेले, पण धर्मांतरण नाही केलं. मग ते निघून जिकडे दिसेल तिकडे प्रवास करत होते. आणि प्रवास करत असताना एक नीव म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये ते तिथे येऊन थांबले. आणि त्याच्या शेजारी त्यांचे 2 भक्त मुस्लिम होते. तर किंगड म्हणून गाव होता. त्या गावातले 2 भक्तांना कळले गुरु गोविंद सिंग नीव म्हणून ह्या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांची आपण सेवा करावी म्हणून त्यांचं नाव होतं शमीर आणि लखमीर. हे दोघं बंधू तिथे आले आणि त्यांना मुजरा केला, त्यांना नमस्कार केला मनोभावे. आणि त्यांची मनातली इच्छा प्रकट केली की आम्ही दोघं बंधू तुमची सेवा करणार आहोत. केवळ आम्ही सेवा करण्याने आपण सुरक्षित राहाल, आपली सुरक्षितता राहील. आणि कित्येक जन्मांचे युगनयुग सेवा केलं तरी तो पुण्य भेटणार नाही, तो केवळ तुमच्या सेवेने आम्हाला प्राप्त होणार आहे. असं प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि गुरु गोविंद सिंगांनी तो मान्य केला. आणि गुरु गोविंद सिंगांना ते म्हणाले की तुम्ही आमच्या गावी चला, किंगड गावी. मग ते निघाले, किंगड गावी गेले. जाता जाता येसू नावाचा एक लोहार होता, चौक होतं आणि त्या चौकात त्याचं घर होतं आणि तिथं सुरक्षा होती, जेणेकरून मुघल सैनिक एकीकडनं आलं तर एकीकडनं आपल्याला निघून जाता यावं. त्यांनी त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोघ्या बंधूंनी तिथं सेवा करण्याची मानसिकता झाली त्यांची. रोज सेवा करायची. ही खूप मोठी कहाणी आहे. हे जर वाचन करायला लागलो तर डोळ्यातनं पाणी येतं. इतकं सुंदर रचना, इतकी सुंदर वाक्य, इतकं सुंदर लिखाण त्या लेखकाने त्यावेळेस करून ठेवलेली आहे. गुरु गोविंद सिंगाचं वर्णन जर आपण ऐकलात तर ते कसे कठ्ठर होते हिंदूसाठी, हिंदूचं रक्षण त्यांनी कसं केलं पंजाबींनी, हे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. रोज सेवा करायची. रोज सेवा करत असताना एक 2-3 दिवस सेवा झाले, 8 दिवस सेवा झाल्यानंतर तो मुघलांचा एक वजीर जो सरदार असतो, त्या सरदारांचा पत्र त्या दोन्ही मुलांना आला. आणि त्यामध्ये त्यांनी पत्रामध्ये लिहिलं होतं की आपलं प्राणप्रिय असेल तर तुमच्याजवळ लपलेले गुरु गोविंद सिंग यांना आमच्या ताब्यात द्या. आता गुरुंना सगळं आत्मज्ञान असतो, अंतर्ज्ञानी असतात. त्यांनीच टाकलेलं संकट यांच्यावर होतं. शमीर आणि लखमीर त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी 2 ओळीचं पत्र लिहिला. सद्गुरू हे देवापेक्षाही मोठे असतात, विश्वाचे जगद्गुरू असतात. देवांना सुद्धा जन्माला गाठलेले, निर्माण केलेले हे सद्गुरू असतात. यांच्या प्राणाला तरी सोडा, आमच्या प्राणापर्यंत तर तुम्ही येऊ शकता का बघा. आमच्या प्राणापर्यंत येण्याचं धाडस जर केलात तर तुमचं राज्य संपून जाईल. एवढा माझ्या सद्गुरू म्हणजे ताकद आणि ऊर्जा आहे, हे ठणकावून त्यांनी सांगितलं. आणि तसं पत्र त्यांनी लिहिलं. अंतर्मनाने अंतर्ज्ञानी असल्यामुळे सद्गुरू हे सगळं जाणत होते. आणि लखमीर हा थोडासा घराकडे पण वृद्ध आईवडील होते, जाऊन येऊन करत होता. शमीर मात्र तिथेच असायचा. शमीर भिक्षुक करायचा, भिक्षा मागायचा. गुरु गोविंद सिंगांना तो भोजन करून द्यायचा. तो जेवढा वरच्या मनाने स्वच्छ होता त्याच्या कितीतरी पटीने अंतर्मनामध्ये स्वच्छ होता. तो अंतर्मनाने इतका स्वच्छ होता. एकदा भोजन करत असताना गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं की तुझ्यावर माझी इच्छा झाली, तुझ्यावर कृपा करावी आणि तू मागतोस ते वर मी देतो. तू जे जे मागशील ते मी देतो तुला, तू माग. शमीर हसला. शमीर म्हणाला
तुम्ही न मागताच नासलेल्या शरीराला तुम्ही पवित्र केलात, गटारीतल्या पाण्याला तुम्ही अमृत केलात. याच्यापेक्षा अजून काय मागू मी? मला मागण्यासारखं काय विश्वामध्ये? काही नाही. जिथं कोणी बोट घालत नाही अशा घाणेरड्या पाण्याला तुम्ही अमृत केलात. नासलेल्या शरीराला नरकात सुद्धा कोणी यमराजा स्वीकारत नाही अशा ह्या देहाला, सूक्ष्म शरीराला तुम्ही स्वीकारून पवित्र केलात. याच्यापेक्षा काय मागू? 1-2 दिवस गेले. 2 दिवस गेल्यानंतर परत गुरु गोविंद सिंगांनी तोच प्रश्न टाकला भोजन करत असताना, तुला काय हवं ते माग. तेव्हा तो शब्द त्याने उच्चारला आणि तो म्हणाला, तुम्हाला द्यायचंच असेल, मी तद आयात जन्मोजन्मी, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, माझा प्राण आहे, कुठल्याही जन्मात जायला नको. तुमच्या चरणाजवळच परत परत माझा जन्म झाला पाहिजे. आणि ते एका जन्मात सगळे मागचं माझं युगनयुग जे पीडा आहे, जे काही माझं कर्म दूषित आहे, ते सगळं कर्म शुद्ध व्हावा आणि एका जन्मामध्ये तुमच्या चरणामध्ये सेवा करण्याची मजरत व्हावी. कोण मागू शकतो आता हल्ली? कोण मागू शकतो? गुरूंच्या दरबारात यायचं, गुरूंचेच मापं काढायचे, गुरूंची निंदा करायची, गुरूंच्या दारामध्ये यायचं, नामस्मरणामध्ये दंग राहायचं सोडून, स्वतःचं शरीर पवित्र करायचं सोडून, जिथं जेवढं घाण आहे त्या गुरूंच्या आश्रममध्ये तेवढं घाण घेऊन जाण्याची मात्र आत्ताच्या सेवेमध्ये स्पर्धा आहे. आत्ताच्या सेवेकरेमध्ये तो स्पर्धा लागलेला आहे. तेव्हा गुरुजींनी शब्द दिला, दोन्ही हाताने आशीर्वाद दिला, जा तुझं एकाच जन्मामध्ये तुझं सगळं मुक्त करतो मी. तेव्हा शमीर गेला आणि झोपला. झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये कुत्रा झाला. लगेच मृत्यू आली. साप झाला, गाढव झाला, डुक्कर झाला, मांजर झाला, उंदीर झाला, बैल झाला, सिंह झाला, मेला. आणि मनुष्य जन्माला आला. तो मनुष्य जन्म तो चांडाळाच्या घरामध्ये होता. चांडाळ घर, जिथं धर्म नाही आहे, जिथं देवाचं नाव नाही आहे. आणि ते जन्मामध्ये जन्मला. भविष्यात त्याचं लग्न झालं, 7-8-10 मुलं झाले. अचानक दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर आता मुलाबाळांतर पालनपोषण केलं पाहिजे. मग तो जंगलामध्ये गेला. एक जांभळीचं झाड होतं. जांभळीच्या झाडावर तो चढला, जांभळं काढला, मुलाबाळांना बायकोला दिला. मुलं बाळ खात होते, तोही वरच्यावर खात होता. खात असताना एका मोडक्या फांदीवर त्याचा पाय पडला आणि तो खाली कोसळला. आणि खाली कोसळल्यानंतर तो वेदना झाल्या आणि तेवढ्यात त्याचं जाग आली. त्याला जाग आलं. जाग आल्यानंतर विचार केला, खडबडून पाहिला तर सकाळ झालेली. तो परत अंथरुणात उठला, गुरूंचं स्मरण केला आणि तोंड धुवायचं, त्याला कुल्ला म्हणतो आपण, तो तोंड धुवायचं. त्या मुस्लिम समाजामध्ये कुल्ला करतात. आणि ते करत असताना दातामध्ये ते जांभळीचं बी अडकलं होतं. तो जांभळीचं बी निघत नव्हतं. दाता आंबट झाले होते आणि कसाबसा तो काढण्याचा प्रयत्न केला. बघतो तर जांभळीचं बी होतं. तो म्हणाला, मी स्वप्नात तर होतो, कुत्र्याचा अवतार घेतला, कुत्रा झालो, मांजर झालो, सर्प झालो, उंदीर झालो, काय काय अनेक जन्म झाले आणि मेले. पण मनुष्य जन्मामध्ये चांडाळाच्या घरात जन्मलो आणि त्यांचं पालनपोषण करत असताना मी जांभूळ खाल्लो आणि जांभूळ अडकला, जाग झाली. मी तर इथंच आहे आणि ते जांभूळ अडकलं कसं? तो तसाच गुरु दरबारी पळत गेला आणि गुरु दरबारामध्ये पळत जाऊन गुरुजींना सांगितला. ते सांगण्याच्या अगोदर गुरु हसत होते. गुरु हसत होते. तू काय सांगणारीस मला माहिती आहे? नाही, अहो मी रात्रीचं झोपेत असताना सुद्धा माझ्या दातामध्ये जांभळीचं बी कसं का अडकलं?
आणि एवढे जन्म कसे काय झाले? तेव्हा गुरुजींनी सांगितलं, मी तुला शब्द दिला होता ना, एका जन्मामध्ये जेवढं काही कर्म तुझे पुढे हजारो वर्ष घडणार होतं ते एका रात्रीत घडवलं आणि तुला मुक्त केलं. अनेक युग जाणार होते एवढ्या जन्मासाठी, मी तुला एका रात्रीत मुक्त केलं. मी वचन दिलं होतं, एका रात्रीत मुक्त केलं. आणि उर्वरित आयुष्य सुद्धा सद्गुरूच्या चरणावर तुला घालवायचं आहे. जोपर्यंत तुझं हे कर्मामध्ये तुझं अजून जन्माचे दिवस आहेत तेवढी सेवा कर, तदनंतर तू माझ्याच संग राहशील. हे गुरुजींनी शब्द दिला. आताच्या कुठल्या भाविकांच्या मनामध्ये, शिष्यांच्या मनामध्ये भावना आहे? कुठं लोप पावलाय? कुठं धर्म वाहत चाललाय? आपण देवाकडे जातो, देवाकडे गेला असताना सुद्धा पाया पडत असताना मोबाईल वाजला की देव बाजूला ठेवतो. सद्गुरूंच्या दरबारामध्ये थोडीशी साफसफाई करायची आहे तरी कमीपणा वाटतो. का? कुठं लोप पाहावा लागला हा धर्म? कुठं वाहत चाललाय माझा धर्म? हे कल्पना आपण करू शकत नाही. एकदा सद्गुरू असे फिरत होते आश्रममध्ये. फिरत असताना एक म्हातारी त्या आश्रमची स्वच्छता करत होती आणि तरुण तगडे पोरं, मुलं बाळ, सगळे मुलं ते नुसतंच असं IT मोबाईल घेऊन ते बोलत होते, गप्पा मारत होते आणि फिरत होते नुसतं. सद्गुरूने एका शिष्याला सांगितलं की ही म्हातारी काय करते? तो शिष्य तिकडं पाहिला आणि तो म्हणाला, ही म्हातारी झाडू मारते. काय करते? ऐकू येते ना? झाडू मारते. गुरुजी परत 1-2 चक्रा मारले आणि परत 3ऱ्या चक्रामध्ये त्या शिष्याला विचारलं, अरे ती म्हातारी काय करते? तेव्हा तो शिष्य म्हणाला, गुरुजी ऐकले नसतील, थोडंसं कानाला कमी ऐकू येत असेल. तर मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या त्याला आणि तो परत एकदा जोराने म्हणाला, ही झाडू मारते. परत 4-5 एरझाऱ्या केल्या सद्गुरूंनी आणि परत त्या शिष्याला विचारलं, हे म्हातारी काय करते? तेव्हा तो परत स्वतः गेला, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आणि तो गुरुजीला येऊन कानाजवळ सांगितला, हे झाडू मारते. पण गुरुजी तुम्ही 3 वेळा विचारलात, याचा अर्थ मला कळला नाही, मला थोडं समजावून सांगा याचा अर्थ. त्या गुरुजी स्मित हास्य केले, हसले आणि ते म्हणाले, ही झाडू नाही मारत, ही वैकुंठाची वाट करते स्वच्छ. वैकुंठाला जायचं हिला, ही वाट स्वच्छ करते, झाडू मारत नाही. त्याच्या जीवनातलं सगळं कचरा घाण स्वच्छ करते, तिचा आत्मा पवित्र करते आणि तिचा आत्मा पवित्र करून ही स्वर्गात जाणारी आहे, हे नरकात जाणार नाही. हे वैकुंठाचे मार्ग मोकळी करते, शिवलोकाचा मार्ग मोकळी करते. झाडू देवाच्या दारात मारणं, सद्गुरूंच्या मठामध्ये आश्रममध्ये सेवा करणं, कर्म शुद्ध करणं, हे कर्म शुद्ध करण्याचे मार्ग आहेत. आत्ताच्या सेवेकरांना सांगा, उलट कचरा करून जातील. मग कसं तुम्ही मोक्षाला जाणार? कसं तुमच्यात स्वच्छता येणार? कशी मलिनता स्वच्छ होणार मला सांगा. तेव्हा ते शिबिरने विचारलं, एका जन्मामध्ये जर मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? शेवटचा प्रश्न विचारला त्यांना. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, गुरुच्या आज्ञेत राहणं पहिलं अट आहे. गुरुच्या आज्ञेत राहणं, ऐकू येत आहे ना? गुरुच्या आज्ञेत राहणं आणि आज्ञेचं पालन करता करता स्वतःचे भाव शुद्ध करणं, तरच तुम्हाला मोक्ष मिळू शकतं, नाहीतर मिळू शकणार नाही. लक्षात ठेवा, कदापि मिळू शकणार नाही. तुम्ही करोडो दान द्या, अब्जावधी करोडो रुपये वाटा, पण त्या वाटण्यामध्ये भाव जर तुमचं स्वच्छ नसेल तर त्याला काही किंमत नाही. माती माती मोल. समुद्राकडे जात असताना नद्या समुद्राच्या ओढीनं गेला पाहिजे. काय लोकांची अपेक्षा आहे,
की समुद्रच आमच्याकडे आला पाहिजे. खूप लोकांची अपेक्षा हीच असते, आम्हाला तिथं गेल्यानंतर समुद्रातलं काय मिळतं, आमचं घाण आम्ही घेऊन चाललो हे विसरून जातात. ते समुद्रामध्ये जाऊन आम्हाला पवित्र व्हायचं आहे हे विसरून जातात. पण समुद्रातलं किती मासे आमच्या या गंदगीमध्ये येतील, ही भावना जर ठेवून तुम्ही साधना केलात तर प्राप्त होणार नाही. जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्ध होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनातला भाव शुद्ध होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही गुरुच्या आज्ञेत राहत नाही, तोपर्यंत आपल्याला वैकुंठात जाण्याचा मार्ग मुक्त होत नाही.